तुमच्या सुना कधी उठत्या त्या? पहाटे 9ला. आहे की नाही? जो ते मरू द्यात तुमच्या सुना. तुमच्या लेकी कधी उठत्यात का? 10 वाजता. सून जर 7ला उठत असेल तर लेक 8ला उठते. मग आधी लेक सुधरवा, सुनाचं पुन्हा बघू आपण. मला म्हाताऱ्यावर तुमचं सगळं पटतं, पण एकच पटत नाही. तुमचा एकच दणका असतो. माझ्या जमान्यात नव्हतं बाय एवढं एक बातला. पहिलं जनरेशन आणि आताचं जनरेशन फरक आहे. तुम्ही जर आज सुनेला म्हणलात ना, ए पदर घेतल्याशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही, ती उद्यापासून साडी बी नेसत नसते. ती म्हणती पदर बी तोच घेणे, साडी बी तोच नेस. नवऱ्याला म्हणती तुम्हाला सांगते येगळं निघा आणि येगळं निघून शिकवायच्या भानगडीत पडायचं. आणि तुम्ही काय करता? स्वतःची डिमकी वाजवता. मी बाय दादा लेकरं एकटीनं सांभाळी, हिला एकच झालंय पण कायचं नोकर करतीन, हिथंच दुखतोय तिथंच दुखतोय. अगं पहिलं वेगळं आहे. तू गावरान गायचं तूप खाल्लं, आम्ही जलशाचं भेटणं अवघड आहे आम्हाला. मग आमचं शरीर साथ देईल का? फरक आहे का नाही? तुम्ही केलंय मान्य आहे. सुना लय खुश होऊ नका. तुम्ही तर लय कडू आहेत, माझं तोंड लय बेकार आहे महाराज बरं का. तुम्ही तर जराही गुणाच्या नाही. त्या केलंय तर घ्या ना सांभाळून जरा. सॅक्रिफाईस काही आहे की नाही? त्याला केलंय तेवढं केलंय तिनं कुटुंबासाठी. तुम्ही ज्या घरात आलाय ते घर त्यांनी उभं केलंय. जरा मान ठेवा. ऍडजस्टमेंट नावाची काही गोष्ट आहे का नाही? स्वतःच खरं करी ती. बरं शिक्षणाचा आजकाल पोरींना लय गर्व आहे. शिक्षण हे आपल्या फायद्यासाठी नसतं, त्याचा आपण असा दिखावा करावा याच्यासाठी नसतं. शिक्षण हे व्यावहारिक ज्ञान आणि आपल्याला काहीतरी एक पाठबळ पाहिजे. एज्युकेशनचा चुकीचा वापर कधीच करू नका. नाहीतर मग संत सांगतात तसं, सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. पुस्तक वाचून शाणी झालेली खोकडं यांना काय कळणार आहे ज्ञान काय असतं ते? म्हणजे आमची अवस्था कशी आहे? लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढे डोळे. कळलं तिकडं कळलं. ही संतांचे नामदेवरायचे कूट अभंग. कुठून कुठून किती कुठले कुठूनच कळणार नाही. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. व्याली कोण? मुंगी. दूध किती? 17 रांजण. पिले किती? 12. कुणाचं दूध? मुंगीची. म्हणजे मुंगीला दूध असतं म्हणा की. हाय की नाही? बर ज्ञानी यांचे ज्ञानी. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. वनात का गीत काय? आता ज्याचा आवाज निघाना ते काही द्रौपदी म्हणणार आहे का काळ भैरव रागामध्ये? हे समजून घ्या. हे लोकांनी केलं. ज्ञान कमी, अहंकार जास्त. कर्म कमी, दिखावा जास्त. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला, पण आका फेसबुक जाम केला. तू दिला कशाला? करोड रुपयाचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृ पितृ छाया. आम्हाला वाटलं फारच आईबापाची सेवा करतो काय की. आम्ही जेव्हा त्याच्याच घरी गेलो, घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बांगल्याला. तू लिहितो कशाला रे? करतो कमी दाखवतो जास्त. आयुष्यात एकदाच घालायची पंगत आणि आयुष्यभर बसायचं सांगत. घातली होती घातली होती घातली होती आरोग्य घातली होती की आम्ही व कुस्तर काढितो का? किती कमी करता किती जास्त दाखवता. या हाताने केलं दान या हाताला माहित नाही झालं पाहिजे. हा लई थोडं प्रेझेंटेशन कमी करा आणि प्रेझेंटेबल कडे लक्ष द्या. जास्त महत्वाचं आहे ते. मी तर म्हणते प्रेस्टिज बघून मानही देत जाऊ नका. तुम्ही माणसं बघून मान देता. मी तर म्हणते महाराज लोकांना सुद्धा लई म्हणायचं नाही. चहाच घ्या, दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राच घ्या, ड्राय फ्रुट्सच घ्या. पाकिट घेतय ती काय कमी नाही त्याला. नाही तर खाल्लं मरण फलटणला, नाही मला जाईन बारशीला. त्याला गरज पण साधा वारकरी ज्याचं धोतर फाटलंय, शर्ट मळालाय, त्याला गरज आहे, त्याला द्या. महाराजाला दिल्यापेक्षा जास्त पुण्य त्या वारकऱ्याला दिल्यावर भेटेल हा विश्वास तुम्हाला देतो. दान तिथे करा जिथे गरज आहे. डोळे उघडा. कधी कुठले संत म्हणले माझ्या पाया पड तुला लेकरू होईल? हाय एखादं प्रमाण. नामदेवराय, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जनाई, मुक्ताई. महाराज लोकांच्या पाया पडून अंगारे लावून जर लेकरं झाली असती, लग्न काय बॉम्बलाई केली असती? कळलं त्यालाच कळलं महाराज. आणि ह्याच्यापेक्षा स्पष्ट आपल्याच्याने बी बोलणं होत नाही महाराज. बरं ही भाषाही माझी नाही. नवसे कन्या पुत्र तरी का करणे लागे. अरे वेडेत का? नये फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान.
घोंगडीच्या बाहेरचा आणि पदराच्या आतला परमार्थ कधीच करायचा नाही. जरा झोंबलं तर झोंबू द्या. ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केला बरा, तो शुद्ध आणि स्वच्छ आहे महाराज. जरा डोकं लावा, डोळे उघडा. तुका म्हणे कैसे आंधळे हे आणि गेले विसरून. अहो तुम्ही देव गरीब श्रीमंत केले. ह्याचा ह्यो त्याचा त्यो त्याचा त्यो 7-12 काय नावावर केलते काय देवाचे तुमच्या? अहो इथं आहे ना अहम सोहम सगळं निर्गुण निराकार तो भगवंत आहे. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा प्रेम लागुनी भजनी लागा देव करा कै वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अरे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. इथं प्रत्येक जण एक आहे आणि सामावून आहे. सगळ्यांचे येते आहे कलियुगी उद्धार. हे ज्याला कळलं त्याला हित कळलं, ज्याला हित कळलं. विचार करा ते मायबाप किती श्रेष्ठ असतील. विचार करा त्या अहिल्याबाई होळकरांचे मायबाप किती श्रेष्ठ असतील, ज्यांच्या पोटी अशी कन्या जन्माला आली जिनं फक्त माहेरचंच नाही, फक्त सासरचंच नाही, तर अवघ्या कुळाचं आणि अवघ्या महाराष्ट्राचं नाव त्या पताक्यावर. आणि मग तुकोबाराय विचार करायला भाग पाडतात. तयाचा हरिक वाटे देवा. तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण? आणि लोकांचं कौतुक मनावर घेऊच नाही महाराज. ही लोक तोंडावर म्हणतात ताई काय कीर्तन केलं, कीर्तन संपलं की तेच म्हणतात हीच होती ती बिगडस मध्ये जाणारी लैगुणाची वे हीच आहे ती. गोडही हेच बोलतात आणि खवटही हेच बोलतात. म्हणून कौतुक एकतर गुरुच नाही तर भगवंताचं. याच्या पलीकडे कुणाचं मनावर घ्यायचं? ही लोक आहेत. गुरी बायको केली हीच म्हणतात याला बरी दिली. काय केली तीच म्हणतात यानं बरी केली. तुझ्या म्हणण्यानं ब्रह्मचारी राहू का मी? आता मधली बायको कुठं आणता आम्हाला महाराज? गोरी नाही काळी नाही, सगळ्याला सेम भेटणे शक्य नाही ना. ही लोकांची भाषा आहे. त्याच्यामुळे कौतुक कुणी करावं? तयाचा हरेक वाटे देवा. कुणाचं होती जे सात्विक. सात्विक कोण? ज्याला हित कळलं. आणि हित कुणाला कळतं? ज्याचं कुळ पावन आहे. मग तो मुलगा असो नाही तर मुलगी फरक पडत. कुळ पावन नाही तर हित कळतं. हित कळलं तर कुळाचं नाव होतं आणि कुळाचं नाव झालं तर भगवंताला कौतुक वाटतं प्रथम चरणात. आपुलिया ही ताजो से जागे आपुलिया ही ताजो आपुलिया ही ताजो आपुलिया ही
कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक. सात्विक यांना म्हणावं ज्यांना कुठं नाचायचं कळतं. आता आपली काय नाचत नाहीत वय, कलवरीकडे बघू बघू नाचत्यात. जेवढी कलवरी सुंदर तेवढा डान्स एनर्जेटिक. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला भिकारी झाल्यासारखं आमदार व्हायची लायक नाही बाबा तुझी. आणि पोरीच्या पायात आमदार झाला असं मी तरी अजून ऐकलं नाही. काय महाराज काय गाणे तर निघाले की नाही. अहो काय जुने गाणे होते महाराज, ऐकत राहावेसे गाणे वाटायचे महाराज. इतकी सुंदर गाणी. आईरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी वाजते, आभाळागत माया तुझी अमावली राहते. आईरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी वाजते, लक्ष्मीच्या हातातली चवरी भावी बर खाली. इडा पिडा जाती तुझी किरप तुझी अमावली सदा करी राहते. आईरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी वाजते. फिरत्या जाता नरती देशी मातीला आधार विठ्ठला उभे राहतो आकाशी झेप गेले पाठवा सोनी सोन्याचा पिसरा सोनी सोन्याचा मागुली तो मागुली जगाची मागुली जगाची मागुली समृद्धी विठ्ठलाची विठ्ठला. अरताल जोड ताल चितळाची, अरताल जोड ताल चितळाची, मागुली समृद्धी मागुली चालती पंढरी वाट. सखी संसाराची सोडून या गाठ मागुली चालती. यमुनेच्या तरी काल पाहिला, यमुनेच्या तरी काल पाहिला कानवाज भी बासरी कानवाज भी बासरी कानवाज भी बासरी. राजकल माझ्या गावाला जाऊ राजगोकुळ फिरून खाऊ, राजकल माझ्या गावाला जाऊ राजगोकुळ फिरून खाऊ. राजगोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव, राजगोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव. राजकल माझ्या गावाला जाऊ राजगोकुळ फिरून खाऊ.